28/6/2023 रोजी अकस्मात मृत्यू दाखल होता। सदर घटनेमधील मयत अभिजित राजेंद्र सांबरे राहणार राजरत्ननगर सिडको नाशिक यांचा मृत्यू संशयास्पद झाला असल्याबाबत त्यांचे नातेवाईक यांचे सांगणे होते। सदर संशयास्पद मृत्यू त्याचे सोबत असणारा इसम नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यांनी घडवून आणला असल्याबाबत संशय होता। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना सदर अकस्मात मृत्यूबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्यानं त्यातील संशयित प्रमोद जालिंदर रणमाळे यास पोलीस अंमलदार विशाल कुंवर, सोमनाथ वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले यांनी शेताफीनं ताब्यात घेतलंय। सदर संशयित इसम प्रमोद जालिंदर रणमाळे यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांनी तपास कौशल्य वापरत पेपर अवलोकन, तांत्रिक विश्लेषण करून विचारपूस केली असता प्रमोद जालिंदर रणमाळे यांनी यातील मयत अभिजित सांबरे हा त्याचा मित्र होता। त्याचे यापूर्वीपासून पैशांचे व्यवहार होते व त्यातून त्यांचा वाद विकोपास गेला होता। त्यामुळे संशयित प्रमोद रणमाळे यांनी मयत इसम अभिजित सांबरे यास मरण्याबाबत डाव आखलेला होता। दिनांक 27/6/2023 रोजी आर्थिक व्यवहाराकरिता यातील मयत हा येवला जिल्हा नाशिक येथे जाणार होता। त्याने संशयित प्रमोद रणमाळे यास देखील सदर ठिकाणी येण्याबाबत कळविले होते। संशयित प्रमोद रणमाळे यांनी यातील मयत अभिजित सांबरे यांच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेऊन रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यास दारूमधून ब्लड प्रेशर व झोपेच्या अतिरिक्त मात्रेमध्ये गोळ्या मिसळून त्यास दारू पाजली। त्यातून मयत अभिजित सांबरे याची शारीरिक परिस्थिती गंभीर होत असताना त्यास त्याचे बुलेट गाडीवर मागे बसून येवला येथून संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने वैजापूर गावाजवळून कोपरगाव रस्त्याने घेऊन गेला। मयत इसम अभिजित सांबरे याची शुद्ध हरपल्याचा अंदाज घेऊन गाडी थांबवून त्यास कोपरगाव रस्त्याचे कडेला फेकून देऊन पोबारा केला होता। आरोपीने याबाबत कबुली दिली असून याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 307/24 भादवी कलम 302 प्रमाणे दाखल झाला आहे। त्यास पुढील तपासाकामी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे ताब्यात दिला आहे। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मेटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार विशाल कुंवर, समाधान वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले, स्वप्नील झुंदरे यांच्या पथकानं केली आहे। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये साधारण 14 महिन्यापूर्वी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती। तर तो अकस्मात मृत्यू नसून खूनच असल्याचे उघड झालेले आहे। त्यामध्ये सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू क्रमांक 44/23 28 जून 2023 रोजी दाखल करण्यात आलेला होता। त्यामध्ये मयत नामे अभिजित राजेंद्र सांबरे राहणार राजरत्ननगर सिडको नाशिक येथील होता। त्याचा मृत्यू हा संशयास्पद झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी संशय देखील व्यक्त केलेला होता। त्या अनुषंगाने नाशिक क्राईम ब्रँच युनिट 2 कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा अकस्मात मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे याने केलेला आहे। त्या अनुषंगाने PI श्री विद्याधर श्रीमणवार आणि API समाधान हिरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या अकस्मात मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन करून तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रणमाळे यास ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या खुनाची कबुली दिली असून हा 14 महिन्यानंतर खून उघड झालेला आहे। त्या अनुषंगाने आज दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपासाकरता
आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात येत आहे. यामध्ये घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयत यांनी सोबत मद्यप्राशन केले. त्यासोबतच त्यांचे यापूर्वीचे जे आर्थिक देवाणघेवाणीवरनं वाद झालेले होते ते विकोपाला गेले. त्यातून त्यांनी हा खून केला आणि खून केल्यानंतर मयताचे प्रेत हे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत टाकले. साधारण अजूनच सर काही आरोपी मिळण्याचे काही यामध्ये बाकीचा सविस्तर तपास अहमदनगर जिल्ह्यातील